तर जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, अजून मी आंघोळ नाही केली, काहीच नाही केली. काल मी तुम्हाला म्हटलं होतं माझी चप्पल या कुत्र्याने पळून नेली होती, आजही नेलेली. आज दोन्हीच्या दोन्ही नेल्या होत्या, पण एक आणली शोधून, एक तर काय भेटताना. काय करावं मला काही समजा नाही या कुत्र्यांना. पण आता सध्या इकडं विहिरीकडं आलो होतो, पाणी पडते का नाही पाहायला. तर हे बघू शकतात तुम्ही, ही आपली बीटीला पाणी कमी पडलं त्याच्यामुळे ही अशी जळून गेली. आता सध्या आपली पोल्ट्रीसाठीच पाणी लागते. तर सध्या पक्षी तर गेलेले, पण मग साठवणूक करून ठेवायला पाहिजे ना मित्रांनो. हे बघू शकतात, इथं आता आपली अशी विहीर आहे, त्याच्यात पाणी साठवलेलं आहे आपण, आणि बोरचं पाणी पडून राहिले. आज शेवटचा दिवस आहे. आजच्या नंतर मग डायरेक्ट 10व्या दिवशी येणार बारी बोरची. तर आपल्याकडे ज्या 3 गाया होत्या ना, त्यातल्या 2 गाया आता आपण विकून टाकल्या, आणि एवढी एकच गाय राहिली. तर त्या 2 गाया का बरं विकल्या मी तुम्हाला सांगतो. आपल्याकडे आहे ना पाण्याची कमतरता आहे. पाण्याची कमतरता असल्यामुळे ना चाऱ्याची पण कमतरता भासू राहिली आपल्याला, म्हणजे खूपच कमतरता आहे. तर त्यामुळं आम्ही ना गाया विकून टाकल्या. आम्हाला ठेवायच्या होत्या त्या गाया खूप. तर दोस्तांनो, आता मी घरी आहे. हे बघू शकतात, नाना नीड आहे, जिओचं वायफायचं फायबर घेतलंय. बघू शकतात असं हे. आणि इकडे आपले नाना. का नाना कसं घेतलं फायबर? किती रुपयाला गेले? 2222. अरे बाप, मोठी इच्छा आणि मोठा पैसा. हे बघू शकतात आपले नाना कसे चालले तिकडं. तुम्हाला एक गोष्ट दाखवायची. ती नाही दाखवायची, ती नानींचं सरप्राईज आहे. पुढच्या ब्लॉग मध्ये उद्याच्या ब्लॉग मध्ये मी ती तुम्हाला गोष्ट दाखवणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आपण सध्या ना आपले गहू काढून आणले होते, साध्या गोणीत भरले होते. तर याच्यात भरायचे, हे बघू शकता ते प्लॅस्टिक, त्याच्यानंतर गोण आहे, त्याच्यामध्ये गहू भरून राहिलोय. तर हे बघू शकता ते आपले असे गहू 1.5 बिघ्यामध्ये 8 पोते झाले होते मित्रांनो आपल्याला गावाचे. खूप मस्त गळीत दिलेलं 1.5 बिघ्यामध्ये, कारण पाणी पण 3च पाणी होते. तर तरी पण आपण खुश आहे, मस्त गहू झाले, काही विषय नाही. तर मित्रांनो, नानाचं जिओ फायबर तर आता बसू राहिले वायफाय. हे बघू शकता ती बसवणार. हो, एकदा हाय करा आपल्या ब्लॉग मध्ये. हो. तेव्हा ते आमचं नको तोंड दाखवू ना. बाल्या बाय याला म्हणतो ऊन नाही लागत का, सारखा वरती येऊन बसलाय, त्याला काही मग. तेव्हा ते नाना म्हणताय तू पत्र्यावरून खाली जाशील. पत्रा मजबूत आहे नाना. तर मित्रांनो, आपल्या मोठ्या बाबांनी बघू शकता तिथे काय करून तुलंय. तर आपण विचारू मोठ्या बाबांना. नाना मस्त इथं झोपले, बघू शकता तुम्ही नाना आणि मोठ्या बाबाची टुनटुना. बाबा आले का आपण विचारू बाबांनी काय केलेलं आहे बाबांनी. तर आपण आहे ना आता बाबाला विचारूच, ते काय बाबा हे काय हे का बरं बांधले असं? सावली करता म्हणजे कोणाला लावायची सावली? मला. बाबाचा विषय खोल बर का, बाबाच्या नादी नाही लागायचं. हा, तेव्हा का बाबाने ती नेट बनवून ठेवलंय. कसं बनवून ठेवलंय मित्रांनो? आता दुपारचे 3 वाजले, तरी बी मी इथं मला चहाचा आंबल आलाय, मी चहा ठेवून राहिलो मित्रांनो. बघू शकता तुम्ही, आपण काही बी करू शकतो बरं का. आपल्याला कधी बी कशाचा बी आंबल येतो, कधी बी काही बी लागतं. तर मित्रांनो, चहा बी पेलो मस्त, आणि कधी इथं आलो, इथं बसतोय बघू शकता खुर्चीवरती, आणि 1 तासभर झोपून घेतलं. कशी झोप लागली कसं काही समजलं नाही. लाईक शेअर सबस्क्राईब ठोकून टाका. इथंच ब्लॉग एंड करून टाकू, संपला विषय.